नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, काही ॲप्स आहेत. हे 5 जे ॲप्स दिसतात तुम्हाला इथे, हे 4 ॲप्स दिसतात. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 ॲप्स सांगणार आहे. आणि जो शेवटचा ॲप आहे तो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे, पण तो यूज कसा करायचा अजूनही मुलांना कळालं नाही. म्हणजे ते तुमचा ऑलमोस्ट 10 मार्क स्कोर वाढू शकता. खूप चांगला ॲप आहे तो शेवटचा ॲप. मग हे 4 ॲप ते तुम्हाला डाउनलोड करायचेच आहेत आणि फ्री ॲप आहेत. फ्री ॲपचा फायदा करून घ्या. यूट्यूब बघणं, इंस्टाग्राम बघणं, फेसबुक, त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण हा जो एक वर्ष आहे ना, एक वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि तो वेस्ट नका करू. कारण आपल्या आईवडिलांच्या कष्टांचे पैसे लागलेले आहेत आपल्यावरती. मग तो तुमच्यासाठी स्वतःसाठी तरी ॲटलिस्ट या गोष्टी डाउनलोड करा ज्या चांगल्या आहेत तुमच्यासाठी. आणि सगळ्यांकडेच मोबाईल आहे, मग सगळे हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी नक्की वाढेल याची मी गॅरंटी देतो. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. शेवटचा ॲप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. ओके, चला. तर पहिला ॲप काय तुमचा, तर फॉरेस्ट. सगळ्यांना माहिती आहे हा फॉरेस्ट ॲप किती किती इम्पॉर्टंट. सगळ्यांनी ऐकलं असेल फॉरेस्ट ॲपबद्दल, म्हणजे काय असतं काय नाही, पण खूप जणांना माहिती नाही काय आहे एक्झॅक्टली. तर फॉरेस्ट ॲप काय, एक टायमर आहे. म्हणजे टायमर तुम्हाला माहीत असेल की माझ्या घड्याळामध्ये स्टॉप वॉच लावतो वगैरे वगैरे. पण कसं असतं की एक हॅबिट बनवण्यासाठी ना असं एक ॲप वगैरे असलं ना तर ते थोडंसं हॅबिट लागते आपलं, म्हणजे सवय लागते आपल्याला. आता ह्याच्यात काय, तुम्ही असं टायमर सेट करा, 65 मिनटं, 35 मिनटं किंवा 120 मिनटं, म्हणजे 2 तास. आता सीसेटचा पेपर सोडत आहे किंवा GSचा पेपर सोडायचा तर तसं 2 तासाचा टायमर लावा. किंवा कुठला टॉपिक वाचता पॉलिटिक्सचा वगैरे, तसं टायमर लावून तुम्ही स्टार्ट करू शकता. हा टायमर जोपर्यंत तुम्ही हा स्क्रीन जर सोडताय तुम्ही, म्हणजे दुसरं ॲप ओपन करताय, तर हे ॲप तुम्हाला ओपन नाही करू देणार. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होईल. आता हे तुम्ही जर गिव्ह अप केलं तर तुमचं झाड हे मरणार आहे. ओके, आणि हे हे तुम्हाला स्वतःचं रिग्रेट होतं की हे स्वतःचं झाड तुमचं मेलं. मग हे एक ॲप चांगलं आहे तुमच्यासाठी स्टडीसाठी. तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते ह्याच्याने. कारण हे जे ॲप आहे ना, ह्याच्यामुळे ना तुम्हाला एक सवय लागते स्वतःला. आणि असं वाटतं की आज एवढंच तास मी अभ्यास केला आहे, मग उद्या परत जास्त करायचा. आणि नंतर इथे एक आणखी चांगलं फंक्शन आहे, ते मी आत्ता कळालं मला. हे माइंडफुल स्पेस. तर इथे ना तुम्ही स्वतः मेडिटेशन करू शकता. जेव्हा पण तुम्हाला ब्रेक भेटतो 5-10 मिनटाचा, तेव्हा इथे मेडिटेशन करू शकता तुम्ही. जसं की आता मी ते क्लिक केलं तर आधी ते बोलते स्टे रिलॅक्स्ड अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर हेल्थ. आधी ते ब्रेद इन म्हणले, मग ब्रेद इन करायचं, नंतर ब्रीद आउट करायचं. मग ह्याच्यामुळे ना थोडं 5 मिनटं जरी केलं ना, खूप चांगला इफेक्ट पडतो आहे. म्हणजे तुम्ही स्वतः करून बघा एकदा, माझ्यासाठी करून बघा, बस माझ्यासाठी एकदा करून बघा, तुम्हाला चांगला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट भेटेल. मी लिव्ह करतो तोपर्यंत. मला फक्त सांगायचं होतं काय असतं हे. हां, लिव्ह झालं. ओके, मग इथे पण टायमर आहे, हे म्यूट पण करू शकता. हे जे आवाज येतो तुम्हाला बॅकग्राऊंडचा, हा बॅकग्राऊंडचा आवाज पण खूप मस्त आहे. आता हे मी लिव्ह करतो तोपर्यंत. नंतर तुम्ही इथे बघू शकता, ह्या ॲपवरती तुम्ही काय करू शकता की तुमचं फॉरेस्ट किती बनलेलं आहे ते बघू शकता. हे रिअल फॉरेस्ट नाही, हे फ्रेंड्स वगैरे, ते फ्रेंड्समध्ये नका पडू, कारण हे काय नाही होत. हे आजचं माझं काहीच ट्रीज नाही म्हणलेत, कारण इथे ट्रीज देतात. म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास केला त्याच्यानुसार इथे झाड लागलेले असतात. ओके, बस एवढं सांगायचं होतं. आणि हा मस्त आहे, कारण सगळेच जण वापरत आहेत, तुम्ही पण वापरा आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवा. आता मी दुसरा ॲप सांगतो. दुसरा ॲप आहे टू डू लिस्ट. टू डू लिस्टमध्ये जसं की मी ते 3 टास्क दिलेत. आता तुमचं कसं असतं, आधी गोल सेट करा, म्हणजे रात्री सेट करून ठेवा की उद्या काय करायचं आहे. आणि रिव्हिजनच्या वेळेस काय होतं की एका आठवड्यानंतर आठवतच नाही आपण काय वाचलो होतं एका आठवड्याआधी. मग ते ह्याच्यामध्ये ॲड ऑन होत राहतं. मग त्यात काय करायचं की असं टू डू लिस्ट केली की तुम्ही टिक करू शकता, कंप्लीट झालं तुमचं, कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर, युअर 1 टास्क कंप्लीटेड. आता मी इथे जसं लिहिलं यूट्यूब व्हिडिओ ब्रेनस्टॉर्म, तर इथे तुम्ही काय करू, टिक करायचं, तुमचं कंप्लीट झालं आहे. समजा कंप्लीट झालं, ओके, टिक झालं, म्हणजे तुम्ही कंप्लीट केलं तुमचं टास्क एक. आता इथे काय होतं, काय वेळेस तुम्ही चेंज करू शकता, शेड्यूल करू शकता किंवा हे उद्यावरती ढकलू शकता. म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टी जे आहेत ते चॅलेंज, जे तुमचे टास्क आहेत ते तुम्ही मॅनेज करू शकता. टू डू लिस्ट हे सगळे ॲप तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील. मग आणि त्याची लिंक्स जे पाहिजे असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तसंच मी अपलोड करून देईन. तर त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करून घ्या. टेलिग्रामवरती फालतू डिस्कशन ग्रुप जॉईन करण्यापेक्षा ना काही इम्पॉर्टंट चॅनल्स आहेत ते जॉईन करून ठेवा. ओके, आता हे एक ॲप झालं. नंतर आणखी एक सांगायचं मला, हे ॲप ब्लॉक. आता इथे काय असं माहिती आहे का, ह्या ॲपमध्ये तुम्ही जर इंस्टाग्राम वगैरे ॲड केलं तर ते काय करणार, तुम्ही जर तुमचं स्टडी टाईम सोडून जर दुसरे ॲप ओपन करताय ते ओपनच होणार नाहीत, काही करा. आता तुम्ही म्हणताल सर इमर्जन्सी आली, कुठलीच इमर्जन्सी येत नाही तुम्हाला. फक्त जर इमर्जन्सी आली ना, तुम्हाला माहिती आहे मित्राचा नंबर तुम्ही दिलेला असतो, त्याच्यावरती तुम्हाला कॉल येईल. कारण ह्या वर्षात इमर्जन्सी तुमच्यासाठी हीच आहे की तुमची पोस्ट निघणे. ओके, मग ते पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागेल मित्रांनो. आणि इंस्टाग्रामचा नाच सोडा, फेसबुकचा नाच सोडा, व्हॉट्सअपवरती नाच सोडा, आणि टेलिग्रामवरती डिस्कशनमध्ये पडूच नका. आणि चहावरच्या गप्पा थोड्याशा कमी करा. म्हणजे मी नाही म्हणत की पूर्ण तुम्ही आयसोलेट व्हा,
पण ॲटलिस्ट थोडंसं सिरियस व्हा. ओके. आणि हे जे ॲप ब्लॉक आहे ते पण तुम्ही वापरू शकता. ज्या तुम्हाला ॲपमधून खूप जास्त डिस्ट्रॅक्शन येतं आहे किंवा ज्या ॲपचा खूप जास्त स्क्रीन टाईम आहे तुमचा, तिथे तुम्ही टिक करा आणि ते ॲप तुम्हाला ओपन नाही करता येणार जोपर्यंत तुम्ही तो टायमर सेट केला आहे. ओके. हे ॲप ब्लॉक झालं. आता हे स्लीप सायकल हे ॲप सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे काय करतं की तुमचं काय माहिती हॉरिझॉन्टल का नाही होते, पण एक सांगायचं आहे की हे काय करतं की तुमचं जे स्लीप आहे ती मॉनिटर करतं आणि त्याच्यातून तुम्हाला कळतं की तुमचं कधी कधी तुम्ही लवकर उठता तर तुम्हाला वाटतं की झोपच झाली नाही, तुमची 6 तास झोपला आहे तरी पण झोप झाली नाही असं वाटतं. पण त्यामध्ये काय होतं की तुमचं जे रॅपिड आय मुवमेंट असतं ना त्याच्यामध्ये तुमची स्लीप ओपन होते. आता हे सायंटिफिक टर्म्स आहेत. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमची झोप अपूर्ण असते. मग एक टाईम स्लॉट असतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला जाग आली तर तुम्हाला कधी कधी वाटतं तेवढ्याच तासामध्ये झोपूनसुद्धा तुम्हाला फ्रेश वाटतं आणि ते काम करतं हे ॲप. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मग काय करतं हे ॲटलिस्ट अंदाज देतं एक आणि त्या अंदाजामध्ये स्वतः ॲनालिसिस करतं. इथं तुम्ही बघू शकता स्टॅटिस्टिकल डाटा असतो यांचा आणि याच्यानुसार ते डिसाईड करतं कुठल्या टाईमला तुम्ही उठणार आहात. ओके. हे तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा थोडंसं चालू ठेवावं लागतं कारण प्रायव्हसी इश्यू येऊ शकतो, पण ठीक आहे. मला वाटतं तुमचं जर प्रोडक्टिव्हिटी वाढत असेल ना तर हा यूज करायला काही हरकत नाही ॲप. ओके. आता आता लास्ट ॲप आहे तो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे. तो कुठला ॲप माहिती आहे का? मॅप्स. कुठे गेला? सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप हाच आहे तुमच्यासाठी, मॅप्स. एक मिनिट मी नेट बंद केलं आहे. मग हा जो ॲप आहे ना हा तुमच्यासाठी ना खूप इम्पॉर्टंट आहे. हा काय करतो माहिती आहे का? तुम्हाला सगळे मॅप्स रिवाईज करायला मदत करतो. आता कधीही तुम्हाला फावला वेळ भेटतं, ब्रेक भेटला आहे तर त्यात काय करणार तुम्ही? मॅप्स खोलणार. आता इथे बघा जसं देश दिलेत कुठले कुठले वेस्टर्न आता हे अल्जेरिया, ट्युनेशिया, लिबिया असे वेगवेगळे कंट्रीज तुम्ही बघून घ्या. तिथे नदी जे वाहते, इजिप्तमधून जी नदी वाहते तिचं उगम कुठे, हे कुठे, सगळ्या गोष्टी हे तुम्हाला मॅपमधून. रेड सी कुठे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर असंच जेव्हा चहाचा ब्रेक चालू आहे किंवा काही तुम्ही अभ्यास नाही करत त्यावेळेस असंच फक्त मॅप खोलून बघत बसायचं गोष्टी. खूप फायदा होतो. मी स्वतः केलेत. आता तुम्हाला इथे एक अँडीज पर्वताचा क्वेश्चन होता. अँडीज पर्वत कुठल्या देशातून जातं? अँडीज पर्वत ते UPSCमधला क्वेश्चन होतं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथून डायरेक्ट तुम्हाला दिसतं आहे तिथून. मग हे जर तुम्ही ते लक्षात ठेवलं असं कधीतरी बघितलं आहे चुकून डोळ्याखालून गेले तर तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनमध्ये मदत होते. हे लॉजिकल एलिमिनेशन ट्रिक्समध्ये हे अशाच गोष्टी कामाला येतात. म्हणून मॅप्सचा पण चांगला वापर करा. आता तुम्ही मॅप्स दिवारावर लावून ठेवता पण कधी बघता तुम्हालाच माहिती आहे, किती वेळ बघता तुम्ही. मग त्यापेक्षा असं मॅप्स जेव्हा पण वेळ भेटतो ना तेव्हा खोलायचं, बघायचं कुठला जो कंट्रीमध्ये. जसं की आता तुम्हाला माहिती आहे ग्रीनलँड खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आता. मग ग्रीनलँडबद्दल काय आहे, त्याच्या जॉग्राफिक भौगोलिक ज्या संरचना असतात किंवा जवळच्या बॉर्डर्स कुठले आहेत, जवळ कुठले बॅफिन बे आहे, जसं नंतर स्ट्रेट कुठले आहेत, आयलँड कुठला आहे का सोबत, अशा गोष्टी बघाव्या लागतील. मग त्याच्यामुळेच तुमचा स्कोर वाढणार आहे. मग हे 5 ॲप ॲटलिस्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवा, तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आणि याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके. मग हे